भीमा सहकारी साखर कारखाना हा मल्टीस्टेट झाल्यानंतर मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणारे समाधान शेळके यांनी आणखी एक आरोप केला। ते म्हणजे सध्या साखर कारखान्याच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सभासदांना साखर वाटप सुरू आहे। मात्र साखर वाटप करताना सभासदांची एक सही देखील घेण्यात येते। त्या सहीचा उपयोग येणाऱ्या काळात भीमा सहकारी साखर कारखाना हा मल्टीस्टेट करण्यासाठी आपल्याला सभासदांचा देखील पाठिंबा असल्याचं कुठेतरी हा प्रयोग अवलंबला जाईल या हेतून सही घेतली जाते असा आरोप केला। त्यामुळे सभासदांनी कुठल्याही प्रकारची सही करू नये अशी देखील विनंती समाधान शेळके यांनी केली। याबाबत आम्ही समाधान शेळके यांनी केलेल्या आरोपाची शहानिशा तसेच त्यांची बाजू देखील मांडण्या करता चेअरमन यांना संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही। नमस्कार, मी समाधान पांडुरंग शेळके। आपण भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये गेल्या 6 महिन्यापासून सातत्याने शेतकरी सभासद कामगार कष्टकरी शेतकऱ्यांसाठी लढा देत आहोत, न्यायालयीन लढा देत आहोत। त्यासाठी माझे सर्व सहकारी, त्यासाठी आदरणीय वकील साहेब चौधरी साहेब, आपण सर्वांनी पाहतच आहे। आता येत्या 28 तारखेला आपली तारीख आहे जानेवारी 2026। कशाची तारीख? भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भातली तारीख आहे आणि तो जो मल्टीस्टेट केलेला कारखाना आहे त्या संदर्भामध्ये जे आपण याचिका दाखल केली आहे त्याबद्दलची तारीख आपल्या न्यायालयामध्ये आहे। आणि आत्ताच एक मला अशी बातमी मिळालेली आहे की भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदाच्यासाठी साखर किंवा कुपन हे काहीतरी आदरणीय मॅनेजमेंटनी चेअरमननी चालू केलेली आहे। तरी आपण याची काळजी घ्यावी की आपल्याला साखर ही आपला हक्क आहे, साखर ही देणं त्यांना बंधनकारक आहे, परंतु त्यासाठी कुठंही कागदावरती किंवा कशावरती सही करण्याची करू नये किंवा टाळावी। याचं कारण काय, एखाद्या वेळेस हा न्यायालयीन लढा असल्या कारणाने ह्या आपल्या सह्याचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। म्हणून करता आपण सर्व सभासद सुज्ञ आहे, आपण सर्व सभासदांनी याची काळजी घ्यावी। एखादा मी आरोप करतोय त्याचा अर्थ असा नाही, परंतु न्यायालयीन बाब असल्याच्या कारणाने आपण थोडीशी त्याची काळजी घेणं, दक्षता घेणं खऱ्या अर्थानं आपल्या संस्थेच्या, आपल्या सर्व सभासदांच्या आणि आपल्या सर्वांच्या हिताची गोष्ट आहे। त्यामुळं आपल्याला माझी विनंती आहे, माझे आव्हान आहे की आपण कुठल्याही साखर देत असताना आपण सभासद आहे आणि साखर घ्यावी त्यासाठी सही करायला पाहिजे असं कुठं कारण नाही। त्यामुळे मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो किंवा सध्याच्या ज्या काही माझ्या कानावरती आलेलं आहे की साखर देत असताना कुठंतरी त्याच्यावरती सह्या घेतलेल्या आहेत, तर त्या सर्व सुज्ञ सभासदांनी सह्या करण्याची आवश्यकता नाही। तर आपण थोडंसं त्याच्यावरती काळजीपूर्वक काय वाटतं एकंदरीत सह्या कशामुळे घेत असतील असं वाटतं? नाही, असं मला वाटतं की बाबांनो त्या सह्याचा वापर कुठंतरी उद्या न्यायालयामध्ये त्याचा उपयोग होईल की या सर्व सभासदांचा आम्हाला मल्टीस्टेट करण्याच्या करिता पाठिंबा आहे अशी शक्यता नाकारता येणार नाही। म्हणून हा सध्या न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत आपण सभासदांनी कुठंही सही करू नये अशी माझी आपल्याला विनंती आहे। या माध्यमातून माझं आव्हान आहे आणि मी एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो, हा लढा आपण सातत्यानं आपल्या सर्वांच्या ह्या पाठिंब्यावरून मी लढत आहे आणि हा कारखाना 100% परत सहकारी होईपर्यंत हा माझा लढा मी थांबवणार नाही। मध्ये जरूर गॅप पडला असेल, पण न्यायालयीन बाब असल्या कारणाने न्यायालयाच्या तारखेमुळे आपला हा गॅप पडत आहे। तर आपण सर्वांनी परत एकदा मी आपल्याला त्या निमित्तानं आवाहन करतो, विनंती करतो आणि आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।